मला असं वाटतं की आपण आता हे जे काय करतोय किंवा करू ते आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि जर मला बरंच वाटत नसेल तर? हा, मग तेवढा एक दिवस तू ब्रेक घेऊ शकतेस. डोंट वरी ईशा, कोणाला त्रास होईल असं मी काही नाही करणार. तुझाच आम्हाला त्रास व्हायला लागलाय आता. तू काय आता आमची लाईफ पण कंट्रोल करणार आहेस का? आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी करणं म्हणजे त्यांचं लाईफ कंट्रोल करणं असं नसतं ना. अगं एवढे स्ट्रिक्ट रूल आहेत ना, पोलीस ट्रेनिंग मध्ये पण नसतात. नाही, तिथे याच्यापेक्षा जास्त अवघड असतं. म्हणजे तू घेतलीस ट्रेनिंग, तुला काय माहित? नाही, जनरल नॉलेज आहे आणि आईमुळे थोडंफार माहिती आहे ना म्हणून. हा, तुम्ही कोणी जर हे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला शिक्षा मात्र पोलीस ट्रेनिंग सारखीच होईल. आणि अजून बेलसरेंच्या मुली घरात आणा. हा, वाट लावून टाका खांडेकर फॅमिलीची सगळी. युवी तू ती सांगते ते कर. नावापेक्षा मुद्द्याचं बोलूया. लोक तर विभीषणाला शिव्या देतात, तू तर बापाचा सौदा करून रावणाला पण मागे टाकलंस. हे विभीषण रावण सगळे बाहेर काढून तुझे. तू आहे कोण रे? दिव्यांगाच्या कंपनीतला आहेस का तू? तिकडे माझ्या समोर येऊन बोल, हिंमत असेल तर. साहेब चिडू नका, तुम्ही पण तर मागूनच वार केलात ना, ते पण स्वतःच्या बापावर. आणि मला समोर यायला सांगतायत काय तुम्ही पण. हे काय हवंय तुला? तुमचं हे गुपित एकदम सुरक्षित ठेवलंय माझ्याकडे, पण जोपर्यंत मला त्याची किंमत मिळते. तुम्ही देताय का नाही? म्हणजे MNN या बातमीचे भरपूर पैसे द्यायला रेडी होईल. दिव्यांगाचा नोकर आहेस ना तू? मी कोण आहे? MNNचा मालक आहे. कळलं? तुझी लायकी नाहीये. मला ब्लॅकमेल करतोस तू. मालकी हक्क टिकवायचा आहे ना युवराज खांडेकर. कौशिकी खांडेकर या बातमी बाहेर आणणाऱ्या माणसाला शोधतायत म्हणे. त्यांना तर तू माझ्यापेक्षा चांगलंच ओळखतोस. खरं तर आधीच ही माहिती मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो असतो, पण म्हटलं तुला एक चान्स द्यावा. कसला चान्स रे? माझ्या मागण्या पूर्ण करण्याची. नाही, मी तर तुमच्यासमोर काहीच नाहीये युवराज साहेब. तुम्ही तर खांडेकरांचे युवराज आहात, पण माझ्याकडचा हुकमाचा इक्का तुमचं भविष्य ठरू शकतो. कौशिकी मॅडमना जर कळलं की त्यांचं कुंपण शेत खात तर खांडेकर आडनाव तरी ठेवतील का ते तुझ्या नावापुढे? आवाज बंद कर. किंमत बोल. जास्त नाही, 10 लाख. तुझ्या बापाने ठेवलेत का 10 लाख माझ्याकडे? नाही मिळणार. व्यवस्था कर, नाहीतर पुढचा कॉल थेट कौशिकी खांडेकरांना. कोण हरामखोर? बापाची बातमी देऊन मला 3 लाख रुपये आले. हा माझ्याकडे 10 लाख रुपये मागतोय. कुठून आणू? इथे ऑफिसमध्ये ती कौशिकी असते माझ्यावर नजर ठेवून, आणि घरामध्ये ती तारिणी. तिला आता मोठ्या सुनेचा मान मिळालाय. ती माझ्यावरच नजर ठेवून असणार आहे. हा माणूस कोणतरी शहाणा दिसतो. याला हलक्यात घेऊन नाही चालणार युवराज. काहीतरी करावं लागेल. हा युवराज तर साप निघाला यार. ज्यांनी दूध पाजलंय त्यांनाच डसतोय. हे बॉसला कळवायला हवं. पाणी प्यायला आलो तो. ओ किधर? थँक्यू. दया काकांच्या ट्रायलच्या वेळेला तू इकडे जशी परिस्थिती सांभाळलीस. टाईप जे योग्य होतं तेच केलं. कम ऑन, डोंट बी जनरस. तुला माहितीये तू खूप मोठं काम केलंस आणि त्याचं क्रेडिट तुला मिळालंच. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्यू. ताई, मला एक विचारायचं होतं. ऑफकोर्स, विचार ना. ते रिपोर्टर्स असे का म्हणत होते की दयानंद खांडेकरांचं नाव या आधी पण कोणत्या तरी केसमध्ये आले? त्यांना ऑलमोस्ट अटक होणार होती. नेमकं काय घडलं होतं? आय गो, आउच, आउ, मम्मा हळू. काय करतेस तू? ऑलरेडी इतकं दुखतंय मला. तू काही नको करू. हळूहळू करू. लांब राहतो माझ्यापासून. डोंट टच मी. भांडी घासून इतका हात दुखतोय ना माझा. बॅक, नेक सगळं पेन करतंय मम्मा. हाऊ आय नीड अ स्पा. ओके,
हो ग बाळा, तुला सवय नाही ना कामाची, पहिल्यांदाच केलंस ना काम तू. तरी मी तुला लहानपणापासून सांगत होते ना, थोडी थोडी कामाची सवय ठेव, कधीही काही करायला लागू शकतं. चल ग, आत्ताही करायला लागलं नसतं काही, पण थँक्स टू पद्मिनी काकू आणि हिची ती लाडकी मोठी सून, तिला ना मी ईशा, ईशा, अगं काकूला काय बोलतेस? काकूची काय चूक आहे ना याच्यात? हा, काकूला काय स्वप्न पडलं होतं का की ती तारिणी तुम्हाला कामाला लावणार आहे? हा, अगं पण तिला थांबवायला पण तुम्ही कोणीच आला नाहीत ना. एकतर ती फिमेल हिटलर आहे ना, ती खूप ओव्हर स्मार्ट आहे. इथे तुमच्या पाया बिया पडते आणि स्वीट असल्यासारखं दाखवते, आणि तिथे बाहेर बाहेर आम्हाला सर्वंट असल्यासारखं ट्रीट करते. आई ग, वहिनी बघितलत ना, ईशाची इथे अशी परिस्थिती आहे, त्या निशीचं तिकडे काय झालं असेल? सॉरी, म्हणजे न सांगण्यासारखं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. नाही नाही, न सांगण्यासारखं काहीच नाहीये. सिद्धार्थ, खरं सांगायचं तर त्यावेळेला आम्ही फार लहान होते.